मिनिट बाकी झाला स्टार्ट व्हिडिओ. हो तुमच्याकडे माझ्याकडे निर्माण करू चालू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. झालं चालू तुझ्या लागलं करेक्ट झालं. एक मिनिट थोडं थांबा. तस्मै श्री गुरुवे नमः. मनोजेवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्यते. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत प्रभव प्रलयस्थानं निधानं जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्मगण कनेक्ट झालं का? त्या लागी शरणागता शरण्य मीच ऐकू. आनंद सेवा यांच्या मार्फत समस्त भक्तगणांना लागला होता, चुकून लागला होता. समस्त हा थोडं भागवत भक्तांना ऑनलाईन जी सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल हरिभक्त पारायण श्री बालकृष्ण महाराज. देवाची मंदिरही बंद झाली, जगाचा व्यवहारही ठप्प झाला आणि त्यामुळं आज हा उपक्रम सुरू केल्याबद्दल समस्त संस्थेचे आणि मोगल महाराजाचे पुन्हा एकदा शतशः आभार मानून आज प्रवचनरूपी सेवेकरिता जी ओवी निवडली आहे ती ओवी महान ज्ञानेश्वर महाराजांनी समाजावर एक अनंत असे उपकार केले आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या समस्त याच्यावर जीवाला या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी मार्गदर्शन करत ठरला. तर आज ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील जन्ममरणाचा फेरा चुकवणे म्हणजेच मोक्ष प्राप्ती होणे. तर काय तर या ओवीमधून ज्ञानेश्वर माऊली याच्या व जीवाला मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवतात. मोक्ष प्राप्ती कशी होईल याचं मार्गदर्शन करतात. अत्यंत सोपं आणि साधं. फक्त याच्या व जीवाने भगवंताची अनन्यपणे शरणागती पत्करली तर भगवंत त्याला आपल्या या जन्ममरणाच्या संसारातून मुक्त करतो, म्हणजेच त्याला मोक्षाला नेतो. श्लोकाचा अर्थ असा आहे, भगवंत आपलं अस्तित्व जाणून देताना सांगतात की या समस्त विश्वाचा निर्माता, त्याचं भरण पोषण करणारा, त्याची स्थिती आणि त्याचा संहार करणारा देखील मीच आहे. तेव्हा मी एवढ्या सामर्थ्यवान असताना जर जीवाला शरणागती करावीशी वाटत असेल तर त्यांनी माझी शरणागती करावी. आता या ओवीमध्ये आपल्याला विचारात घेण्यासारखे 4 मुद्दे आहेत.
पहिला मुद्दा, शरण कुणी जायचं. दुसरा, शरण कोणाला जायचं. तिसरा मुद्दा, शरण कसं जायचं. शरण कसं जायचं आणि शरण गेल्याच्या फलश्रुती काय, काय फल प्राप्त होणार आहे. तर या 4 मुद्द्याचा यथासांग थोडक्यात माझ्या मतीप्रमाणे तसा करता येईल. एक वारकरी संप्रदायाचा अन्वय आहे. त्या माध्यमातून संतांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं, जे सांगितलं, त्यांचं ऐकून तीच उद्दिष्ट मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तर प्रस्तुत होवी ही अशी आहे, जो मद होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच ऐकू. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, माझं सामर्थ्य असं आहे, या समस्त विश्वाची मी निर्मिती करणार आहे. गती भरता प्रभू साक्षी, मी या समस्त विश्वाची निर्माता मी आहे. त्याचं भरण पालन पोषण करणाराही मीच आहे. त्याचं रक्षण करणाराही मीच आहे आणि शेवटी त्याचं लय करणाराही मीच आहे. म्हणजे जगाची जी आहे स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे माझ्या द्वारे घडली जातात. तेव्हा मी एवढा सामर्थ्यवान आहे. तेव्हा माझं सामर्थ्य असं आहे, तर तू आणि याच्या जीवानी माझी शरणागती पत्करावी. म्हणजे काय होईल, समस्त जीवाला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका मिळेल. आता आपल्याला विचार करायचा आहे, भगवान परमात्म्याला शरण गेले असता याच्या जीवाचं जन्म मरणाचा फेरा टळतो, तर जीवाने शरणागती का करायची. गरज काय जीवाला शरणागती करायची आणि जीवानीच का करायची. प्रथम शरण जाण्यात जीव योग्य आहे काय, जीवाला गरज आहे काय, यावर आपण थोडस पाहू. तर याच्यावर सांगताना जीवाची निर्मिती झालीच कशी. भागवतात श्री एकनाथ महाराज सांगतात, पूर्वी तेने श्री अनंते, तेने निज मायेची निया हाते केली बहुते शरीरे, एके केली खेचरे, एके केली वनचरे, चरे आचरे ती एके. वृक्ष पक्षी बक हंस मत्स्य कच्छकादी अशेष, ऐशा 84 लक्ष योनी, सृजुनी पाहे परतुनी, तव निज प्राप्ती लागी देखोनी न देखे कोणी. भगवंताने आपल्या निज मायेच्या आधारे, निज मायेच्या हातून 84 लक्ष योनीची निर्मिती केली. निज मायेने 84 लक्ष शरीर तयार केली. भगवंताने मग आपला अंश या शरीरात स्थापित केला. साधं आपलं घरातलं उदाहरण सांगायचं म्हणजे, आपल्या लहान मुलाने एखादं खेळणं बनवलं असेल, ते खेळ वाकडं का असेना, पण कौतुक बापाला असतं. पण ते चांगलं व्हावं या दृष्टीनं बापाने प्रयत्न केला आणि त्याच्यात आपला अंश टाकला. हेच गीते सांगले, ममय अंश जीवलोके, समस्त जीवलोक माझा अंश आहे. त्या शरीरामध्ये तो जीव प्रस्थापित केला. जीवाचं चलन वलन शरीराच्या आधारे चालू झालं आणि हे चलन वलन चालू असताना भगवंताने 2 आदेश समस्त जीवाला दिले आणि सांगितलं, आता एक शरीर, त्या शरीराच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रजा उत्पादन करायचं, हे पहिलं काम. दुसरं, या शरीराचं भरण पोषण करायचं. भरण पोषण करणार मी आहे, म्हणजे भगवंताने त्याचं अन्न या सृष्टीत तयार केलं. प्रत्येक जीवाचं, एकच जीव असा नाही की त्याला या सृष्टीवर, पृथ्वीवर अन्न मिळणार नाही. त्या जीवाने शरीराच्या आधारे त्या शरीराचं भरण पोषण भगवंताने निर्माण केलेल्या अन्नातून करायचं आणि घालून दिलेल्या नियमात करायचं.
आणि हे सगळं संपलं की तुम्ही पुन्हा मूळ माझ्या स्वरूपाला येऊन मिळा, घरी या, मुलांना कामं सांगावी, मुलांनी ती कामं करावी आणि संध्याकाळी परत घरी यावं, ही बापाची इच्छा असती. त्याचप्रमाणे भगवंताची सुद्धा हीच इच्छा होती तर समस्त इच्छावत जीवाने दिलेले शरीर घेऊन त्याचं भरण पोषण करून संध्याकाळी वापस यावं. पण या संबंध कालावधीला बराच कालावधी गेला, कुठलंही शरीर किंवा कुठलाही जीवात्मा वापस हा भगवंताच्या ठिकाणी मिळाला नाही. आणि हे जेव्हा भगवंताला कळालं, त्यांनी बघितलं, तेव्हा भगवंताला असं वाटलं, ऐशा देखुनी सृष्टी ते सुख न वाटे भगवंता ते, मग निज हाते सोये मनुष्य देहाती निर्मिली. मग भगवंताला पाहिलं की या जीवाला या शरीरातून येता येत नाही. याचं कारण काय, तर समस्त जीवाची जी शरीर आहे ती त्याच्या पोटापेक्षा मोठी आहे. त्याचं पोट सगळ्यात मोठं आहे. बैलाचं घ्या, म्हशीचं घ्या, सापाचं घ्या, मुंगीचं घ्या, कशाचं घ्या, शरीर पोटाचा आकार सगळ्यात मोठा. त्याचं भरता भरता त्याचं आयुष्य संपलं. आणि दुसरं काम आपल्यासारखे प्रजोत्पादन करणे, ते नियमाने करतात. पण पोट भरत नाही. याचं प्रमुख कारण का त्या पोटाचा आकार मोठा असल्यामुळं ते अन्न शोधण्यात त्याचा वेळ गेला. त्याला भगवंताचं ध्यान करता आलं नाही किंवा भगवंताकडे जाता आलं नाही. मग ऐशा देखुनी सृष्टी ते सुख न वाटे देवाते, म्हणून स्वहस्ते मनुष्य देहाती निर्मिली. मग भगवंताने माया सोडून आपल्या मनुष्य देहाची निर्मिती केली. आणि या मनुष्य देहामध्ये याचा आकार इतर शरीरापेक्षा सगळ्यात छोटासा ठेवला. भरण्यासाठी वेळ अगदी किंचित, अगदी चपाती खाल्ली, थोडी पोळी खाल्ली, भाकरी खाल्ली तरी पोट भरतं. आणि प्रजोत्पादन करण्यासाठी जो वेळ दिला तो एक क्षणिक. मग ही दोन कामं संपल्याच्या नंतर जीवाचं कर्तव्य होतं की भगवंताकडे वापस गेलं पाहिजे किंवा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. या गोष्टी जीवाकडून घडल्या नाही. त्याला अनेक कारण, त्याचा आपण विचार करू. आणि हे न घडल्यामुळं जीवाला दुःख प्राप्त झालं, संसारिक दुःख प्राप्त झालं. मग या सुख प्राप्त झालं असताना सुख प्राप्त होत नाही, दुःखाची प्राप्ती होऊ लागली. म्हणून जीवानं भगवंताची शरणागती करावी किंवा भगवंताच्या शरण गेल्यावर त्याला मार्ग सापडेल, भगवंत मार्ग दाखवील, असं जीवाला या ठिकाणी सांगण्यात आलं. जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण. आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून का सुटायचं? जन्म मरणाचा फेरा सुटणे, यात तुटणे किंवा संपणे याचा अर्थ मोक्ष प्राप्त, भगवंताच्या स्वरूपाला जाऊन मिळणे. आणि ती प्राप्त करण्यासाठी आता या 9व्या अध्यायामध्ये आपल्याला जी ओवी दिली त्या 9व्या अध्यायाशी थोडंसं आपण विवेचन करू. भगवद्गीतेचा 9वा अध्याय 18 अध्यायामध्ये सर्वात चांगला, सर्वात भक्तिशास्त्राच्या दृष्टीने 9व्या अध्यायाला अतिशय अनुपमेय असं महत्व प्राप्त झालं. याचं कारण भगवंताने या अध्यायामध्ये 3 गोष्टीचा उल्लेख केला: भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोग. या 3 गोष्टीचा यथासांग विचार मांडला. म्हणून हा अध्याय इतर अध्यायापेक्षा श्रेष्ठ आहे. मग असा विचार येतो, बाकीचे अध्याय चांगले नाहीत काय? अध्याय भगवद्गीतेचे, ज्ञानेश्वरीचे सगळे चांगले आहेत, पण त्यातले त्यात 9वा अध्याय हा वेगळा आहे. कसा आहे सांगता येत नाही. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला सांगता येत नाही किंवा त्याला दुसऱ्याची उपमाच देता येत नाही. का देता येत नाही? तर त्याला समुद्राला कशाची उपमा द्याल, आकाशाला कशाची उपमा द्याल, पूर्वी झालेल्या राम रावणाच्या युद्धाला कसे उपमा द्याल? त्यासारखं झालं नाही, होणार नाही, अस्तित्वात नाही. म्हणून समुद्रासारखं दुसरं नाहीच काही, आकाशासारखं दुसरं नाहीच काही. तसं 9व्या अध्यायासारखं दुसरा अध्यायच नाही. हे
ज्ञानेश्वर माऊलींना आपल्या शब्दात मांडलं. याचा अर्थ असा, याचं महत्व असं, तर चारी वेदाचा जो अर्थ आहे भगवत भक्तीचा, भगवत भक्ती वेदानेच केली आणि वेदांचा जो सारांश आहे तो समस्त सारांश 1,00,000 श्लोकांमध्ये महाभारतात आला. आणि 1,00,000 महाभारतामध्ये 18 पर्व महाभारताची पडली आणि 18 पर्वामध्ये जो कृष्ण अर्जुनाचा संवाद कुरुक्षेत्रावर घडला तो 700 श्लोकामध्ये कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद घडला, त्याला आपण भगवद्गीता असं म्हणतो. आणि या 1,00,000 श्लोकाचा अर्थ त्या एका 700 श्लोकात आला, त्याला भगवद्गीता म्हणतात. आणि समस्त 700 श्लोकाचा सारांश अर्थ तो एका 9व्या अध्यायात आलेला आहे. म्हणून हा 9वा अध्याय अतिशय महत्वाचा, इतर अध्यायापेक्षा वेगळा. आता काही गोष्टी न सांगणाऱ्या असतात. गुळाची चव कशी विचारली तर गोड आहे, साखरेची कशी आहे गोड आहे, पण दोन्हीचा फरक काय सांग म्हटलं सांगता येत नाही. गुळ कसा आहे गोडच आहे, साखर कशी गोडच आहे, पण त्याच्यात फरक आहे की नाही? फरक तर आहे. गुळ खाल्ला आणि साखर खाल्ली तर फरक जाणवतो. तसं इतर समग्र भगवद्गीतेचं जर अवलोकन केलं तर 9व्या अध्यायाचं वेगळेपण त्या साधकाला जाणवल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा 9वा अध्याय. अशा या 9व्या अध्यायातील ही ओवी 288 क्रमांकाची. भगवद्गीतेचा 9व्या अध्यायाचा श्लोक हा 18व्या क्रमांकाचा. आणि ज्ञानेश्वर माऊलीने त्यावर जी टीका केली, त्यात शरण या पदावर जे भाष्य केलं त्यावरची ही ओवी आहे. ती ओवी अशी, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीचे. भगवान सांगतात तर जो जीव मला अनन्य भावे शरण येतो त्याचं मी या जन्म मृत्यू संसारामधून निराकरण करतो. आता आपल्याला 4 मुद्द्याचा विचार करायचा आहे. पहिला मुद्दा, शरण कुणी जायचं. ते भगवंतापासून जीव अलग झाला म्हणून तो दुःख पावला. दुःख कशामुळे पावला? देव आणि जीव. देव जर ब्रह्मस्वरूप आहे तर जीव सुद्धा ब्रह्मस्वरूप असला पाहिजे. जीवाला सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. देवाला दुःख नाही तर जीवाला कसलं असलं पाहिजे? पण जीव ह्या शरीराच्या माध्यमातून विषयाचा भोग घेतला आणि तो भोग मी करतो, मी भोगता आहे असं जाणवतं, म्हणून जीवाला दुःख पावलं. नसता जीव आणि भगवंत ब्रह्म एकच आहे, त्याच्यात वेगळेपणा नाही. सोन्याचा गोळा आणि सोन्याचा कण गुणधर्म सारखेच, फक्त तो पण मातीत पडल्यामुळं त्याला माती चिकटली आणि दोषयुक्त झाला आणि दुःख पावला. तो जोपर्यंत त्या सोन्याच्या गोळ्याला चिटकत नाही तोपर्यंत त्याला दुःख भोगावं लागतं. हेच ज्ञानेश्वर माऊलीने 9व्या अध्यायाविषयी सांगताना सांगितलं, आता शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्ष जोडो. 18 पर्वी महाभारती ते लाभे कृष्ण अर्जुन वाचोक्ती, जे साते शेती ते एकलेच नोंद. माऊली सुद्धा हेच सांगते. हा अभिप्राय माझ्या मनाचा नाही तर हा अभिप्राय माऊलीचा आहे, म्हणून या अध्यायाचं वेगळेपण आहे. आणि पुन्हा उपमा देताना सांगितलं, ये परी येथे हे असो राम रावण झुंजले कैसे, राम रावण मिळले समोरी जैसे. जसे राम रावणाच्या युद्धाचं वर्णन करता येत नाही, ते राम रावणासारखंच झालं, तसं 9व्या अध्यायाचं सुद्धा वर्णन करून सांगता येणार नाही. तो 9व्या अध्यायाचं सांगलंय. तैसे नोमी कृष्णाचे बोलणे, हे मी 9व्याचे ऐसे म्हणे, असं माऊलीने सुद्धा अभिप्राय देऊन सांगितलेला आहे. तेव्हा या 9व्या अध्यायाचा पहिला जो प्रकार आहे, शरण जाणारा कोण. म्हणून शरण जाणारा जीव हा आता शरण जाण्यास पात्र आहे, त्याला शरण जावंच लागेल, ते आपण बघितलं. आता शरण जायचं तर कोणाला? शरण जायचं असेल तर कोणाला जायचं? भगवंताने सांगितले, मीच एकटा असा समर्थ आहे की जीवाचं या जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याचं सोडवणूक करू शकतो. मग आपण बघतो या मृत्यू लोकामध्ये
अनेक देव आहे. अष्ट म्हणजे 33 कोटी देव आणि 8 कोटी भैरव, म्हणजे म्हसोबा बिरोबा अशा प्रकारचे 8 कोटी आणि 33 कोटी देव सांगितले. मग जीवानं आता कोणत्या देवाला शरण जायचं, नेमकं कोणत्या देवाचे उपचार करायचे, कोणत्या देवाची पूजा करायची? मुळात जीवाचं दुःख मरणाचा फेरा चुकल्या गेला पाहिजे. आपण म्हणतो जीव जन्माला आला, शरीर धारण केलं, मला बंगला गाडी बायका मुलं हे सगळं आहे, मला दुःखच नाही, मला दुःखच नाही असं तू म्हणतो. पण वास्तविक पाहता या भौतिक व सुखाच्या ज्या गोष्टी आहेत त्या दिखाऊ आहेत, त्यातून दुःखाची निर्मिती होते. आणि जीवाचं दुःख हे भौतिक नाही, त्याचं दुःखच वेगळं आहे. हे शरीराचं सुख असेल, शरीराचं हे भौतिक संसारिक सुख जे दिसतं ना, हे सगळं शरीरापुरते मर्यादित असतं. त्याला एक मर्यादा असते. एका क्षणापुरतं ते सुख देईल, पुन्हा दुसऱ्या क्षणाला त्याच्यातून दुःखाची निर्मिती होते. आणि मग सर्व सुख, पूर्ण सुख केव्हा आणि ते कोणाकडे मिळतं, कुठे भेटेल? सुख आणि सर्व सुख याच्यात फरक आहे. आपल्याला जे सुख मिळतं ते क्षणिक आहे, त्याच्यातून दुःखाची निर्मिती होते. पण सर्व सुख म्हणजे एकदा मिळालं पुन्हा काहीच प्राप्त करण्याची इच्छा राहत नाही. संसारामध्ये आपण जमीन नव्हती, जमीन घेतली, मळा नव्हता, मळा झाला, पण यातून सतत सतत जीवाला दुःखच होत. याच्यात सुख मिळत नाही. मग ते सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला सर्व सुखाची दुकान कुठं आहे तिथं जावं लागेल. किराणा आणायला जायचं, कापडाच्या दुकानावर मागायचं, पावशेर साखर द्या, देईल का तो? ज्याच्याकडे मिळतं तिथंच जायला पाहिजे. मग सर्व सुख कुठं आहे? साधू संतांनी, सर्व संतांनी त्या सर्व सुखाचं एक ठिकाण सांगितलं. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर तो म्हणे तो नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर. असे संतांनी वेगवेगळ्या प्रकारे सर्व संतांना अनुभव आल्याच्या नंतर सांगितलं, सर्व सुखाची प्राप्ती करायची असेल तर जीवाला पांडुरंगाची शरणागती करावी लागेल, पांडुरंगाला शरण जावे लागेल, देवाला शरण जावे लागेल, जो सर्वभौम आहे त्याला. आणि तुकाराम महाराज सांगतात, सोलिव जे सुखाती सुखाहुनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या. जे वैष्णव जन आहे त्यांच्या दारात ते सुख उभं आहे. आणि आता मग पुन्हा प्रश्न पडतो, वैष्णव म्हणायचं कोणा? माळा घातल्या, गंध लावले, टोप्या घातल्या, याला माळकरी म्हणून वैष्णव म्हणायचं का? वैष्णवाचा धर्मच असा आहे, जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत, आणि हा भक्ती योग जाण निश्चिंत माझा. माऊली सांगते, त्या साधकाची, त्या वारकऱ्याची, त्या वैष्णवाची अशी स्थिती असेल त्याला वैष्णव म्हणतात, तर जो समस्त जीवाच्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप बघतो. मग किडा मुंगी जो प्राणी असेल, सजीव झाड जे काय असतील, त्या सर्वांच्या ठिकाणी तो आपलं अस्तित्व बघतो, भगवंताचं अस्तित्व बघतो. आणि ज्याला हे कळतं तो वैष्णव. वैष्णव आपण जे बाह्य वेशधारी वैष्णव नाही, त्यांना वैष्णवाची अजिबात ते नाही. जो वैष्णव धर्म पाळतो त्याला सर्वांच्याच ठिकाणी देव दिसतो. आणि अशी वृत्ती ज्याची होते त्याच्या अंगणामध्ये हे सर्व सुख उभं असतं, त्याला कुठलीच चिंता नसते, त्याचा भार भगवंत वाहतो. भगवंत त्या साधकाचा भार, त्याचं आयुष्यामध्ये येणाऱ्या अडी अडचणी, याच्यात परमार्थिक जीवनामध्ये जी अडचण निर्माण होते ती अडचण भगवंत दूर करतो. संसारिक अडचण भगवंत कधी दूर करत नाही. आता तुम्ही म्हणाल, पण दुसरे देव आहेत त्यांची पूजा केली तर नाही का चालणार, त्यांचं भजन केलं तर नाही का चालणार, त्यांची शरणागती केली तर नाही का चालणार? आपल्याला ज्ञात असलेले एखाद्याने सांगितलं का मी आता देवाची भक्ती करण्याच्या ऐवजी इंद्राचीच भक्ती करतो, इंद्राची शरणागती करतो,
आणि इंद्राच्या शरणागतीमधून मी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो. आता इंद्र जर इंद्राला शरण जाऊ जन्म मरण चुकवता येत असतं तर देवापेक्षा तो श्रेष्ठ किंवा तो श्रेष्ठच मानला पाहिजे. तसं होतं का? नाही होत. ज्ञानेश्वर माऊली सांगते, मग तया पुण्याची पावटी सरे आणि इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. ही देव कसा आहे ते? त्याचं पुण्य आहे म्हणून तो स्वर्गात इंद्र आहे. 100 यज्ञ केले, यज्ञ रिष्वा स्वर्गती पार्थयन्ते त्रैविद्यामान सोमपापूत पापा यज्ञ रिष्वा स्वर्गती पार्थयन्ते ते पुण्यमा साध्य सुरेंद्र लोक अश्नांती दिव्यान दिविदेव भोगा तिथं भुक्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्य मर्त्य लोकम विशल. इंद्रादी जे देव आहे स्वर्गीय यज्ञाधिक कर्मे करून पुण्याचा साठा जमवतात आणि स्वर्गामध्ये ज्या स्वर्गीय सुखाचा भोग घेतात. पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांच्या ठिकाणी पुण्याचा साठा आहे. तो साठा संपला की त्यांना येऊ लागती माघारी मृत्यू लोक. पुन्हा खाली यावं लागेल, ते मरकी झाले. मग त्यांना मृत्यू लोकात जन्म घ्यायचं म्हणजे काय? मरावं लागेल ना. पुण्य संपलं की इंद्राला मरावं लागतं आणि मग इंद्राला मरावं लागतं तर तो तुमचं मरण दूर कसं करणार? अहो मागे एकदा शेष नागराज या सर्प योनीमध्ये तक्षक नावाचा एक सर्प होता. जन्मेजय राजाने यज्ञ आरंभ केला आणि त्या तक्षकाला समस्त तक्षक कुळी किंवा सर्प कुळी नष्ट करण्यासाठी तो यज्ञ सुरू झाला. त्या सर्पाच्या वेगवेगळ्या जाती जमाती पडू लागल्या आणि तो तक्षक घाबरला. त्याला वाटलं आपल्याला मारायचं नाही. मग त्याने त्या इंद्राची शरणागती केली आणि इंद्राच्या सिंहासनामध्ये जाऊन दडून बसला. इंद्राने त्याला आश्वासन दिलं की मी तुझं रक्षण करेन. पण ज्यावेळेस ऋषीने ज्यावेळेस आहुती द्यायला सुरुवात केली त्याने अंतर्ज्ञानाने बघितलं तर हा तक्षक इंद्राला जाऊन शरणागती केली. त्याने तक्षकाय स्वहा इंद्राय स्वहा असे म्हणून आहुती दिल्याबरोबर इंद्राचं आसन हलू लागलं. आसनासहित इंद्र उचलला आणि त्या होमात पडणार तेव्हा इंद्राने त्या तक्षकाला आपल्यापासून दूर लोटलं. सांगितलं बाबा मी हे तुझं काम करू शकत नाही. म्हणजे मरण टाळण्याचं काम इंद्राला जमलं नाही म्हणून इंद्राची शरणागती जीवाने करण्यात काही अर्थ नाही. कोणी म्हणेल ब्रह्मदेवाची करू, तो तरी आहे का योग्य? माऊली सांगते, थोरियाची मान पाहे पा तो सृष्टी बीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीच्या मापा शिगा झाला. ब्रह्मदेव कसा आहे? त्याचं आयुष्य जास्त आहे निश्चित. त्यांनी केलेल्या पुण्याच्या बळावर त्याचं आयुष्य जास्त आहे. अधिकार मात्र जीवाचं मरण आणि जन्म टाळण्याचा नाही. ब्रह्मदेवाने अनेक लोकांना वरदान दिली असती त्याची आराधना केल्याच्या नंतर, पण कुणालाही चिरंजीव केलं नाही. माऊली सांगतात, तो सृष्टी बीजाचा साठोपा तरी पुनरावृत्तीच्या मापा शिगा झाला. त्याचं माप भरलं की ब्रह्मदेवालाही मरावं लागतं. तोही मरकाच आहे. तेव्हा ब्रह्मदेवाची ही शरणागती करणं जीवाला परवडणार नाही. कारण ब्रह्मदेवही ते काम करू शकत नाही. तसंच महादेवालाही जमत नाही. ब्रह्मा विष्णू महेश आणि विष्णू तर परमात्म्याचं स्वरूप आहे. मग या मरक्या देवाची आराधना करण्यात काही अर्थ नाही. जर आपल्याला आपलं मरण आणि जन्म हा टाळायचा असेल आणि मोक्ष मिळवायचा असेल, जीवाला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल तर या कुठल्या स्वर्गीय देवाच्या भक्तीची किंवा स्वर्गीय देवाच्या आराधनेची गरज नाही. आता कधी म्हणा आमच्याकडे तर मृत्यू लोकात लागेल तर 33 कोटी देव आहे. मग आम्ही एखाद्या देवीची उपासना करू. आता देवी झाली हे झाली हे तर तुकाराम महाराजांना मान्यच करत नाही. तुकाराम महाराज तर हे देवपणच नाही, यांना देवच नाही म्हणत. शेंद्री हेंद्री दैवते कोणी पूजिती भूते खेते
जी आपुल्या पोटा रडते मागती शिते अवदान. हे देव कसे? चंद्राचे देव. साधं साधं तुम्हाला जर त्या देवाला नारळ नाही फोडलं, त्याच्या पायाने फोडलं, तो देव धरतो म्हणे. मग त्याला एक नारळ मिळवता येत नाही. आणि किंवा साधं तुम्ही नैवेद्य नाही दाखवलं तर तुमचं पोट दुखायला लागतं. मग त्यांना नैवेद्य मिळवता येत नाही, ते तुमचं काय कल्याण करणार? आपुल्या पोटा रडते मागती शिते अवदान. नुसत्या दही भाताच्या काल्यासाठी ते तुम्हाला तुमच्या ते करतात. मग हे देव सुद्धा तुमचं कार्य करू शकत नाही. या देवात सुद्धा ती ताकद नाही. आणि म्हणून संतांनी सांगितलं, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. तोच एक देव असा आहे. आणि देवाने ते सांगितलं, गती भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम विजव्या. मी कसा आहे? आपलं अस्तित्व सांगितलं. समस्त विश्वाचा निर्माता मी आहे. समस्त जीवाचा पोषण करता मी आहे. त्यांचं रक्षण करता मी आहे आणि संहार करता देखील मीच आहे. तेव्हा जीवाला जर शरण यायचं असेल, आपल्या जन्म मरणामधून जर आपला फेरा चुकवायचा असेल, तर त्यांनी माझी शरणागती करावी. हेच ज्ञानेश्वर माऊली प्रस्तुत होईतून सांगतात. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच येऊ. तेव्हा शरण येण्यासारखा, शरण येण्याजोगा तसा मीच आहे. आणि जीवाने माझीच शरणागती करावी. मग जीवाला दुःख जे प्राप्त होतं, हे दुःखच नाही. हे जीवाचं दुःखच नाही. आता आपण जे संसारात जे आपलं दुःख आहे, कोणाला घर नाही, कोणाला दार नाही, कोणाला मुलगा नाही, कोणाला बायको नाही, याच भोगावे लागतात. वास्तविक पाहता ही जीवाची दुःख नाही. जीवाची दुःखच वेगळी आहे. ती जीवाची दुःख म्हणजे जन्म आणि मरण चुकवायचं, तर या दोन ठिकाणी जीवाला दुःख असलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, त्या जन्म मरण चुकवणे म्हणजे मोक्ष प्राप्ती करणं. तर जन्म आणि मरणाचं दुःख चुकवलं पाहिजे. तर काही एक साधारण उदाहरण सांगतो. एका साधकाने देवीची उपासना केली, देवी प्रसन्न झाली. देवी प्रसन्न झाली आणि भक्ताला काही घेतल्याशिवाय देत नाही. घ्यावे तेव्हा द्यावे, भक्ताकडून काही घेतल्याशिवाय देत नाही. म्हणून भक्ताने देवीकडे मागितलं, तर देवी, आई मला एक घोडा दे. ती म्हणले, मीच गाढवावर बसले, तुला घोडा कुठून देऊ? मीच गाढवावर बसले, मग मी तुला घोडा कुठून देऊ? पण देवी असेल, म्हसोबा असेल, बिरोबा असेल, त्यांनी त्या भक्ताला धरलं आणि स्वप्नात येऊन सांगितलं, मला 4 पायाचं पाहिजे. भक्ताला वाटलं देवानं मागितलं, द्यायला काय हरकत आहे. 10-5 लोकांना आमंत्रण सांगितली आणि 4 पायाचे ठरवलं. आणि देवाला विचारलं, तुला 4 पायाचे देतो, पण मग घोडाच देतो म्हणे. त्याला 4 पायाचे की तुला घोडा देतो. देव मग लागला नका ना, घोडा काय चालणार. मग घोडा लहान पडत असेल, हत्ती देतो. त्या चंद्राच्या दैवताने सांगितलं, अरे रे नको नको, हत्ती नको, हाती नको, मग चांगला वाघ देतो. तो म्हणला, वाघच नको, वाघ तर नकोच नको. मग काय पाहिजे? अश्वनैवम गजनैवम व्याघ्र नैवंच नैवंच. सुभाषितकार सांगतात, अश्वनैवम गजनैवम व्याघ्र नैवंच नैवंच अजापुत्र बली द्यावा देव दुर्बल घातका. मला घोडा नको, हाती नको, वाघ तर नकोच नको, फक्त मला पाहिजे अजापुत्र, कारण तो दुर्बल आहे. देव दुर्बल घातका. हे देव दुर्बलाचा घात करतात. तेव्हा तुमचं कल्याण त्याच्या हातून होणार नाही, तेव्हा ते करू शकत नाही. मग अशा देवाकडची शरणागती करण्यात काही स्वारस्य नाही किंवा काही अर्थ नाही. जीवाचं काम होणार नाही. मग कोणत्या देवाची ते करायची? ते संतांनी सांगितल्याप्रमाणे किंवा भगवंताने सांगितल्याप्रमाणे जो देव जीवाचं कल्याण करतो, भरण पोषण करतो आणि उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या सगळ्या गोष्टी ज्याच्या हातात आहे, ते श्रीकृष्णाने सांगितले ते मी करतो. म्हणून जीवाला जर शरणागती करायची असेल तर त्यांनी माझी शरणागती करावी. मग आता आपण जीव हा शरीर दशेला ज्या वेळेस येतो,
त्यावेळेस त्याला दुःखाची प्राप्ती होते. त्याचं कारण काय? कारण जीव हा सुखरूप आहे, भगवंताचा अंश आहे, भगवंत ब्रह्म आहे, तर जीव सुद्धा ब्रह्मच आहे. मग त्याला या दुःखाची प्राप्ती का होते? तर तो या संसारामध्ये जे विषय आहे त्या विषयाचं सेवन करतो. विषयाचं सेवन म्हणजे विषय 5 विषय आहेत आणि या 5 विषयाचं सेवन म्हणजे पहिला सांगतो नाद. नुसतं म्हटलं बडोगे साहेब खूप चांगलं गायन करतात, खूप छान भजन म्हणतात, विठ्ठलांना चांगलं वाजवतात. हे भजन म्हणणं, वाजवणं हे नाद या विषयाशी संबंधित आहे. आणि एकदा हा नाद विषय जीवाला जर लागला तो सुटत नाही. आणि या नाद विषयामध्ये ते अडकून पडतात. त्याच्यावर एक उदाहरण सांगितलं. एक हरिण आहे. हरिण, वाघ जर तिच्या पाठीमागे लागला आणि हरिण सावध असेल तर वाघ थकून जातो, हरिण सापडत नाही. चित्ता जरी तिच्या पाठीमागे लागला पण ती सावध असेल तर त्या चित्त्यालाही दमवते, एवढं चपलता तिच्या अंगात आहे. पण तेच हरिण एका विशिष्ट आवाजाला बोलतो. एक विशिष्ट आवाज तिच्या कानावर पडला ते स्तब्ध उभं राहत. त्याला बिगुल असं म्हणतो. त्या बिगुलातून तो नाद निघतो. तो नाद हरणाच्या कानावर पडला की हरण सगळं विसरतं. आणि मग पारधी काय करतो? आपल्याजवळ बाण घेऊन त्याच्यावर श्री प्रभू रामचंद्राला हरण सापडलं नाही लवकर. त्यांना पंचवटी ते कायगाव पर्यंत पळत यावं लागलं, देव असून. एवढं चपळ हरण. पण नाद या विषयाला ते भुललं. नाद विषयाला भुलल्याच्या नंतर ज्यावेळेस तो पारधी ते बिगुल वाजवू लागला, तो आवाज येऊ लागला, तो हरणाच्या कानावर पडला. हरण त्या आवाजाच्या दिशेने गेलं. पारधी जाळेच्या आड लपून बसला आणि हरिण त्याच्या बाणाच्या मार्ग टप्प्यात आल्यावर त्यांनी बाण मारला आणि हरण घायल होऊन पडलं. हरणाला मरण का आलं? नाद या विषयाला हरण भुललं. ज्यावेळेस ते पारधी त्याच्या जवळ आला त्यावेळेस त्या हरणाला वाचा फुटली आणि हरण म्हणू लागलं, क्या देखत है पारधी, पुरा लगा है घाव, जब तक शरीर में प्राण है तब तक बीन बजा. मरताना सुद्धा ती काय सांगायला लागलं? जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तू बीन वाज. तात्पर्य काय? तर फक्त नाद या विषयाला हरिण बोलून त्याचा जीव गेला. दुसरं स्पर्श मातन. स्पर्श या विषयाला हत्ती जंगलामध्ये राहतो, मदमस्त हत्ती जंगलामध्ये, हत्तीच्या कळप. आणि एकदा तो मस्तावलेला झाला तर तो काहीच बघत नाही, जंगल उद्ध्वस्त करीत चालतो. फक्त हत्तीनेचा शोध घेतो आणि दिसेल त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मग अशा हत्तीला पकडण्यासाठी जंगलात एक मोठा गड्डा खोदला जातो. त्यावर काड्या कटक्याचा पाला पाचोळा ठेवतात आणि एक कागदाची हत्तीन करून त्या ठिकाणी उभी करतात. पण स्पर्श या विषयाला तो इतका आतुर झालेला असतो की त्यावेळेस तो हत्ती त्या कागदाची हत्ती नाही का खरी हे बघत नाही, तिच्यावर झेप टाकतो आणि गड्ड्यात पडतो. फक्त स्पर्श या विषयाला तो भुलून आपल्या मरणाला कारणीभूत होतो किंवा त्रासाला कारणीभूत होतो, दुःखाला कारणीभूत होतो. आणि पतंग पाहतो, आपला दिवा लावल्याच्या वेळेस रात्रीच्या वेळेस पतंग घिरक्या घालतो. काय त्याला खाणं नाही, पिणं नाही, काय नाही, फक्त स्वरूप या विषयाला ते भुलतो. त्या तेजाला भुलून त्याच्या उदिकिरक्या घालून मरण पत्कर. आणि तिसरं चौथं आहे रचना. विषयाविषयी चाललं. रचना या विषयाला जीव बोलतो. चव, खाणं, रचनेला बोलतो. त्या ठिकाणी त्या माशाचं एक उदाहरण सांगितलं. तर मासा पकडण्यासाठी जो मासा पकडायला जातो तो गळ पाण्यात टाकतो आणि गळाला एक आमिष लावतो. आमिष लावतो म्हणजे त्या ठिकाणी काही बर्फी पेढे नाही टाकत. एक कुर्मी, शिदोड, गांडूळ जमिनीत उकरून काढतो. ती जिवंतच असते. तिला अर्ध तोडतो, त्या गळामध्ये टोचतो आणि पाण्यात टाकतो. पण त्या आमिषाला बघून, त्या शिदोडाला बघून
मासा त्याच्याकडे खायला येतो. त्यावेळी त्या शिदोड्याला वाचा फुटते आणि शिदोड त्याला सावध करतं, सांगतं ते गांडूळ, मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, ऊपर खडा है तेरे लिए. ते सांगतं की तू माझ्याकडे येऊ नकोस, मी तुझ्यासाठी अर्धा झालो. तू जर मला खाण्यासाठी इकडे आला तर तुला खाण्यासाठी वर उभा आहे. पण तरी सुद्धा तो मासा ऐकत नाही आणि त्या आभिषाला खाण्यासाठी जातो, शिदोडाला खाण्यासाठी जातो आणि तो गळ आपल्या घशामध्ये अडकून मासा मरण पावतो. तुकाराम महाराजांनी सुंदर अभंग त्याचा लिहिला, गळगळी मासा फुटून या घसा नाश. माशाने गळगळला म्हणजे विषय सांगले का रसना या विषयाला भुलून तो गेला. नंतर चौथा विषय सुगंध. पाचवा सुगंध, श्वास या विषयाला जीव बोलतो. कमळ बघितलं आपण, ते सूर्यविकासनी असतं. कमळाचा सुगंध अतिशय मोहक असतो. त्या मोहक सुगंधाला भुंगा हा भुलतो आणि भुंगा त्या कमळावर सकाळी जाऊन बसतो, दिवसभर तिथंच ते करतो. कमळाचं वैशिष्ट्य आहे, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत ते उमललेलं असतं. सूर्य मावळला की ती मिटतं, पण त्या सुगंधात तो एवढा भुंगा मग्न झाला का ती तू बाहेरच निघायला तयार होत नाही. तो बाहेर न आल्यामुळे, ते कमळ मिटल्यामुळे रात्री त्याला श्वासाला प्राणवायू मिळत नाही. तो त्या ठिकाणी सकाळपर्यंत मरून पडतो. पण त्याच्यातून बाहेर येते, त्यात ताकद नाही का भुंग्यातून? भुंग्यात ताकद नाही का? एक वाळलेलं लाकूड असेल, त्या वाळलेल्या टणक लाकडाला पोखरण्याची ताकद भुंग्यात आहे, पण त्या कमळाच्या पाकळ्या तो कुरतडू शकत नाही. कारण तो श्वास सुगंध या विषयाला तो भुललेला असतो. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोडे, तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कपाळ दळ चिरून येणे. विषय वाचनेमध्ये गुंतल्याच्या नंतर त्याच्या ताकद आहे ते कमळदळ चिरून बाहेर पडण्याची, आपला जीव वाचवण्याची, पण तो भुंगा तिथून निघत नाही, तोही कथ प्राण होतो. अशा प्रकारे हे पाचही विषय मनुष्य देहातून जीवाच्या सानिध्यात येतात. जीव त्याचा उपभोग घेतो. मग जर पाच जीव पाच विषयाला भुलून मरतात तर मनुष्य कसा जिवंत राहील? माणसाला केव्हा सुख मिळेल? मिळणार नाही. मनुष्य देहातून सुद्धा हा जीव जाईल. भगवंताने मनुष्य देहाची निर्मिती केली खरे, परंतु त्याला एक विशेष अधिकार दिला. इतर देहामध्ये भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार नाही, किंवा त्यांना हात पाय सगळं दिलं, पण बुद्धीने दिली. येणे देहाचे ज्ञाने सचितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. भगवंताने आपल्या हाताने तयार केलेले शरीर आणि त्या शरीरात भगवंताची भक्ती करण्याचं, भगवंताचं नामस्मरण करण्याचं अधिकार या शरीरातून जीवाला दिलेला आहे. आणि शरीरच त्यासाठी निर्माण केलं. इतरही शरीर होती जीवाला, पण त्या शरीराच्या माध्यमातून भगवंताकडे जाता येत नाही, भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही, किंवा भगवंताच्या सानिध्यात राहता येत नाही, भजन करता येत नाही. म्हणून या मनुष्य देहाची निर्मिती केली. तो मनुष्य देह ज्यावेळेस शरीराला मिळाला, जीवाला मिळाला, तर जीवाने त्याचा फायदा करून आपलं जन्म मरण टाळलं पाहिजे. तुझ्या मूळ स्वरूपाला जाऊन मिळालं पाहिजे, भगवंत स्वरूपाला मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी भगवंताची शरणागती केली पाहिजे, की जे संतांनी जो सांगितलं तो देव. आपण बनवलं तो नाही. आपण तर 33 कोटी बनवलं आणि पाहिले देखील की ते जीवाचं जन्म मरण टाळू शकत नाही. मग जन्म मरण टाळणारा जो देव आहे तोच देव संतांनी सांगितला, विष्णुविना जप, विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. आणि अशा प्रकारे जर आपण आपली भक्ती केली आणि आपल्या या भक्तीप्रमाणे जर देवाची आळवणी केली, तर देवाकडे काही मागण्याची गरज नाही. मागितलं तर देव देत नाही. पहिली गोष्ट तो देत नाही. की बाकीचे देतात का नाही देतात माहित नाही. लोक भक्ती करतात, काय घेतात आणि काय देतात त्यांना माहित.
पण अनन्य भावे ज्यावेळेस भक्ती केली जाते, अनन्य भक्ती कशाला म्हणायची, ती केव्हा केली जाते? अनन्य भक्ती म्हणजे देवासाठी, देवाच्या चाडे अडवावे देवा आणि ओस देह भावा करून, ती भक्ती फक्त देवासाठीच करावी. काही मनामध्ये अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गत व्यथा सर्वारंभ परित्यागी भक्ती मान्य प्रियंका. ही भक्ती देवाला आवडती, हीच थोर भक्ती आवडती देवाला. दुसरी भक्ती आवडत नाही देवाला. तुमचं काही लागत नाही, तुमच्याजवळ आहेच नाही काही द्यायला. आपल्याजवळ काय देवाला द्या? आपण माले टोपलंभर फुलं घेऊन देवाची पूजा करतो. देव सांगतो अरे तुझं टोपलंय तुझं नाही, फुलंय तुझी नाही. फुलं मीच निर्माण केली, मला आनंद घ्यायचा म्हणून मी झाडावर ठेवली. तू तिथून काढून माझ्या इथं टाकतोस का? जर तुला द्यायचंच असेल ना तर तुझ्यातलं प्रेम दे. तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी जे प्रेम आहे ते मला दे. भाव, प्रेमाला भाव हा शब्द आहे. भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा. भावाच्या बळानेच देव तुमचा अंकित होईल. तो देव तर जो सर्व सुखाचा मालक आहे, सर्व सुख ज्याच्या जवळ आहे, आणि ते एकदा मिळालं तर तुम्हाला जन्माला यायचं कारण नाही आणि मरायचं कारण नाही. जन्माला येताना दुःख आहे, मरतानाही दुःख आहे. आता जन्माला येताना किती किती दुःख आहे जीवाला, अतोना. आता जन्माला येताना आपण पाहिलं, जन्म काही साधा सोपा आहे का? आईच्या पोटामध्ये जीव हा 9 महिने राहतो. सुरुवातीला त्याला कुठल्या प्रकारचे हातपाय कान डोळे काही राहत नाही, एकटाच असतो. खूप चांगली जागा आहे का ती? गर्भामध्ये खूप चांगली जागा आहे का? आलिशान बंगला आहे का? तिथं एसी लावलेलं आहे का? फॅन आहे का? अजिबात नाही. त्या ठिकाणी जीवाला त्या मलमूत्रामध्ये राहावं लागतं आणि मग त्याला त्याचा वीट येतो. तो देवाला ते देवा मला हात तरी दे, मी तुझं भजन करीन. देवा मला वाचा तरी दे, मी तुझं भजन करीन, तुझं नामस्मरण करीन. सारखं देवाचं तो ठिकाणी ध्यान करतो. आणि इकडे आईला डोळे लागतात. आता आईला डोळे का चांगले लागतात? तो आईला डोळे चांगले लागतात का? काही खावं, काही खावं, तांबट चिंबट, तिखट तिखट, गरम चहा, भीतीची पोपडी. आणि मग हे सगळं खाऊन त्या जीवाला मध्ये खूप आनंद होतो का? त्याला त्वचा सुद्धा नाही. आणि ह्या आईच्या डोळ्यामुळं त्याचा जीव तेवढं तळमळतो. आणि तळमळत असताना तो सतत देवाला सांगतो की मला तू लवकर बाहेर काढ. मग बाहेर येण्याचा मार्ग सोपा आहे का? जे ठाईची करू नये गोठी, जे दाऊ नये दृष्टी, ते योनी द्वारे ती संकटी जीव जन्म घेते. जीवाचा जन्म त्या ठिकाणून होतो. एवढ्या दुःखामध्ये तो जीव जन्माला येतो. बाहेर आल्याच्या नंतर देवाला विसरतो. तो बाहेर आल्याच्या नंतर हे शरीर घेऊन ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस देवाला विसरतो आणि दुसऱ्याच देवाच्या मागे लागतो. आपण आता पाहिले अशा. तरी देवाचा एक त्याच्यावर उपकार आहे. आता तरी माझं भजन करी. कसं रोज करतो तो भाग वेगळा, ते देवाला आवडत नाही. कारण ते भाग कसे अज्ञानाची भक्ती निश्चित या संपत्ती. अज्ञानरूपी जे भजन केलं जातं ते फक्त धन दौलत संपत्ती याची प्राप्ती व्हावी म्हणून देवाची भक्ती करतात. ती देवाला आवडत नाही. दिसतो माळकरी, आहे टाळकरी, सांगतो कीर्तन, करतो प्रवचन, पण मागतो पाकिट. देव म्हणतो माझा भक्त नाही. देवाच्या भक्ताचे 4 प्रकार सांगितले. अर्थ, अर्थार्थी आणि अर्थ तो अर्थेची निया व्याजे, ज्ञाने या तो जाणीवेची लागी भजे, तिजे तेने इच्छिते अर्थ सिधी. मग चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही. अर्थ भक्त फक्त इवळत राहतो. देवा मला हे दे, मला ते दे, ते दे. तू फक्त इवळत राहतो, देवाचं नाव घेत राहतो. देव त्याच्याकडे बघत नाही. अर्थार्थी भक्ती करतो पैशाची इच्छिती. तुला मला खंडी वर्ग दे, मग तुला पावसर गावाचा शिरा दान. ही अर्थार्थी भक्ताची स्थिती.
आणि बाकीच्याला धन धान्य बैला पैसा अडका सगळं आहे, मग तो देवाची भक्ती करतो, पण ज्ञानी होण्यासाठी, पंडित होण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, हो का पंडित शहाणा न ये माझी आमाना. किती जरी तू पांडित्य मिळवलं, किती हुशार झालास, तरी ती भक्ती देवाला चालत नाही. मग चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही, त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. ज्ञानी भक्त कोण आहे? त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत, हा भक्ती योग जान निश्चिंत माझा. मग अशी भक्ती जो करतो, ती अनन्य भावेच देवाची शरणागती करतो, तो त्यावेळेस भगवंत त्या भक्ताच्या जन्म मरणामधून सुटका करतो. मग याच्यावर जीवाला ज्यावेळेस हे दुःख जर निवारण करायचं असेल, जन्म मरणाच्या याच्यातून ते करायचं असेल, मरताना एवढं दुःख आहे ते कळत नाही. ज्याचे त्याला कळतं, बाजूच्याला नाही. 1000 मिनिट चावले तर जेवढ्या वेदना होतात, तेवढ्या वेदना मरताना होतात. जन्म घेताना दुःखच आहे, मरतानाही दुःखच आहे. म्हणून हा जन्म मरणाचा संसार जीवाचा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खदू दुस्तारे कृपया करी पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम म्हणून. हे ज्यावेळेस होतं, जीवाला हे दुःख आहे खरं, आणि हे दुःख निवारण करण्यासाठी भगवंताची शरणागती करणं, जो देव संतांनी आपल्याला सांगितला. कारण आपल्या देवाचं अस्तित्व जाणायचं असेल, खरं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, सत संताची संगती करावी, संत संगतीत राहावं, आणि सद विचाराने, सद आचाराने, सद वासनेने ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्याप्रमाणे जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत, हा भक्ती योग जाण निश्चिंत माझा. अशा प्रकारे जर तुम्ही भक्ती केली, अशा प्रकारे जर तुम्ही देवाची शरणागती केली, तर तो देव, तो भगवंत आपल्याला म्हणजे जीवाला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडून घेतो आणि त्याच्या स्वरूपात त्याला सामावून घेतो. मग देव पाहवायाशी गेलो आणि देवची होणी केलो, ही अवस्था प्राप्त होती. आणि तीच अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्याप्रमाणे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एक. प्राप्त प्रसंगी प्रवचनासाठी जी ओवी निवडली, त्या ओवीचा सारांश अर्थ असेल, ढोबळ अर्थ असेल, मी माझ्या मतीप्रमाणे, मी माझ्या बुद्धीप्रमाणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात ज्या काय चुका असतील किंवा जे काय चूक असेल, अशास्त्रीय असेल, शास्त्राविरहित असेल, ते सर्व माझ्या बुद्धीचा दोष. जे चांगलं आहे, सत आहे, निश्चिंत आहे, ते सर्व साधू संतांच्या बोधाचा प्रसाद आहे. तो प्रसाद मानून तुम्ही त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्या भगवंताची भक्ती करण्यामध्ये अनन्यपणे भक्ती करा. भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा किंवा नामस्मरणामध्ये कुठल्याही प्रकारची आस ठेवू नये, अपेक्षा ठेवू नये. आणि अपेक्षा रहित जी भक्ती केली जाते, निस्वार्थ बुद्धि से जो कर्म किया जाता है, तो सबसे महान होता है. कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न ठेवता भगवंताची भक्ती करावी, देवाचं नामस्मरण घ्यावं आणि आपल्या आचार विचारामध्ये चांगलेपणा आणावा. त्याचसाठी संतांनी ग्रंथाची निर्मिती केली. तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच मार्गदर्शनाप्रमाणे माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायाच्या 228 क्रमांकाची जी ओवी होती, त्या ओवीवर मी माझ्या मतीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. आणि याच ठिकाणी मी माझ्या वाचेला विराम देतो आणि पुन्हा एकदा भगवंताचं नामस्मरण करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. आणि या सेवेसाठी ज्यांनी समस्त वारकरी संप्रदाय भक्तीची माणसं असतील, हरिभक्तपरायण जे असतील, त्यांनी वेळोवेळी ही प्रवचन सेवा या कालखंडामध्ये जी उपलब्ध करून दिली, त्या कृष्ण महाराज मुघल वैरागडकर यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आज या सेवेला इथंच विराम देतो. जय रामकृष्ण.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गुरुनाथ महाराज की जय, गुरुनारायणगिरी महाराज की जय, सब संतन की जय. करा